साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे. तुम्ही ह्याच्यात कॉर्न टाकू शकता, चीज टाकू शकता आणि टमाटर सॉस पण टाकू शकता. आम्ही ह्याच्यात काहीच असं वापरलं नाही, फक्त हिरवी मिरची, कांदा, टमाटा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने केलेला आहे. टेस्टला खूप छान. रामकृष्ण हरी मंडळी, पहा आमची आजची देवपूजा. मग देवपूजा करून झालेली. आज नाश्त्याला असं वेगळं काय करायचे. आम्ही हे नेहमी खात नाही हे पास्ता, पण चला म्हणलं आज करून पाहू पोरासाठी नाश्त्याला. तर पहा मी देवपूजा करेपर्यंत पुरीने हे उचलून घेतलं. आता हे पास्ता चाळणी नितळा ठेवला, तोपर्यंत बाकीची तयारी करायची. पहा पास्ता पण चाळणीमध्ये थंड झालेलं आहे आणि त्याच्यासाठी लागणार एक शिमला मिरची कट केलेली, पुन्हा एक टमाटर बारीक चिरलेले, पुन्हा 3-4 हिरवी मिरची कट केलेली, एक चांगला लसणाचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, ठेचून नाही घेतला, अद्रकचे पण बारीक तुकडे केलेले आणि एक मोठा कांदा पण कट करून घेतलेला आहे बारीक. आणि पास्त्यासोबत ही काय म्हणतात पास्त्याची पुडी आहे, मसाला पुडी हे. चला तर मग आता तयार करू. हे पण थोडंसं थंड झालेले. आता गॅस चालू केलेले, आता कढई गरम करायला ठेवली. कढई गरम झाली, त्यात तेल घातलेले. तेल छान गरम झालेले, थोडेसे जिरे घातले, त्याला कट केलेला लसूण, कट केलेला अद्रक, आता याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालायचा. आता याच्यामध्ये एक शिमला मिरची कट केलेली घालायची, पुन्हा लगेच हिरवी मिरची कट केलेली घालायची. आणि ते छान असं लालसर होईपर्यंत हे परतून घ्यायचं. हे छान असं परतायला कलर बदलायला आता याच्यामध्ये आपल्या वाळ्या मिरचीचं बी थोडंसं मी घालणार आहे. तुम्ही आवडीनुसार घाला, नाही घालू शकता. मिरचीचं बी आवडलं तर घालू शकता, नाही आवडलं तर नाही घातलं तर चालतं, आज काय नाही. आणि याच्यामध्ये आता कट केलेलं टोमॅटो घालायचं, छान असं आता त्याला परतून घ्यायचं. आता छान असं परतलेलं आहे मस्त. आता याच्यामध्ये धना पावडर घालायची, थोडी भरड भरड केलेली आहे मी घरी. 1 चमचा धना पावडर घातली, 1 चमचा लाल तिखट आपल्या चवीनुसार घालायचं, कमी जास्त, थोडीशी हळद, आणि हे जे मसाला पुडी आहे ना पास्त्यासोबत आलेली हे टाकायची. याच्यात चवीनुसार मीठ घालायचं. याच्यात आता हे पास्ता घालायचा. तर पहा मे महिना संपत आलाय, तरी पण किती आभाळ आले. पहा रात्रभर पाऊस होता, आणखीन पण आभाळ भरून आलेले. आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची, जरा पास्ता तयार. आता थोडंसं झाकून घालायचं, थोडीशी वाफ काढायची.
झाला पास्ता तयार. आज स्वयंपाक पण केलेला आहे, पण आज पास्त्याचा नाश्ता करू म्हणजे पोरं पुरी म्हणलं चला म्हणलं. आज आम्ही नेहमी खात नाही, पण म्हणलं चला कधीतरी खायला काय हरकत आहे. झाला पास्ता तयार. तर तुम्ही याच्यामध्ये चीज घालू शकता, कॉर्न घालू शकता आणि टोमॅटो सॉस पण घालू शकता, तुम्हाला आवडेल ते घालू शकता. आम्ही काय नाही, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने केलेले. तर पहा, अशा साध्या पद्धतीने करून टेस्टला कसा लागते आवडल्यास मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुम्ही जर लवकर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ गावरान पद्धतीचे साध्या सोप्या पद्धतीचे आपल्याला आम्ही प्रयत्न करू. चला तर मग पुन्हा भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी. या गरम गरम पास्ता खायला.